इस्टेटीच्या वाटणीत सावत्र आईने तिच्या मुलांना सुपीक जमीन दिली आणि तिच्या अनाथ सावत्र मुलाला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका ओसाड माळ रानावरची जमीन दिली. मुलाने धीर धरला आणि ती ओसाड जमीन नांगरू लागला. एके दिवशी नांगरत असताना नांगराच्या टोकाला काहीतरी जोरात लागले. काय आहे ते पाहण्यासाठी त्याने त्यावरची माती बाजूला केली, तर समोर एक जुने भांडे गाडलेले आढळले. तो भांडे उघडणारच होता तेव्हा त्याची सावत्राई तिथे आली आणि तिचा वाटा मागू लागली. पण त्या भांड्यात खजिन्याऐवजी एक अशी वस्तू मिळाली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. कारण माझे नाव धीरज आहे. आम्ही एका डोंगराळ भागात राहत होतो. जरी तो सर्व भाग डोंगराळ नव्हता, त्यात काही जमीन सुपीक होती आणि त्यांच्यामध्ये छोटी घरे विखुरलेली होती. लोक शेतात काम करत होते, जनावरांची सांभाळत होते आणि सकाळ होताच कोंबड्यांचा आवाज ऐकू येत होता. गुरे माळ रानावर चरायला जायचे. आजूबाजूला सगळीकडे हिरवीगार शेत दिसत होते. माझ्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांनी 2 लग्न केली होती आणि त्या पत्नीपासून त्यांना 2 मुले होती. जोपर्यंत बाबा जिवंत होते तोपर्यंत माझी सावत्राई माझ्या विरुद्ध बोलण्याची हिंमत करत नव्हती. जेव्हा जेव्हा मी चूक करत असे तेव्हा माझे वडील तिला समजावून सांगायचे आणि ती गप्प बसायची. बाबांच्या निधनानंतर ती खूप हुशार झाली, पण त्याआधी तिने बाबा जाण्याआधी तिच्या दिसण्याने आणि बोलण्याने बाबांना इतके प्रभावित केले की तिने ती मालमत्ता तिच्या नावावर करून घेतली. जरी शेवटी तिने बाबांना वचन दिले की ती माझ्यावर अन्याय करणार नाही. वेळ निघून गेली. आम्ही सगळे मोठे झालो आणि आई आजारी पडू लागली. त्यामुळे इच्छापत्र बनवण्याबद्दल कुजबूज होऊ लागली. घरात गोंधळ सुरू झाला. सर्व मुले त्यांच्या हक्कांसाठी लढू लागले. अगदी सावत्र भाऊही ओरडू लागले, आम्हाला आमचा वाटा हवा आहे, जेणेकरून आम्हाला आमच्या जमिनीत वाटा मिळेल आणि आम्ही त्यात काम करू शकेल. मला माहीत होते की मला काही मिळणार नाही, म्हणून मला अस्वस्थ वाटत होते. पण वेळ निघून गेली आणि विभाजन अद्याप निश्चित झाले नव्हते. दरम्यान माझ्या सावत्राईने तिच्या 2 मुलांचे लग्न लावून दिले. मुलांची लग्ने झाली. सगळीकडे आनंद होता. तरुण आणि वृद्ध सर्वजण जमले होते. खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती आणि मी माझ्या स्वतःच्या लग्नाबद्दल विचार करत होतो जे आधीच झाले होते. माझे लग्न एका अनाथ मुलाशी झाले होते जिचे वडील आता हयात नव्हते आणि गावकरी तिला दुर्दैवी म्हणत होते. मी तिचा हात हातात घेतला होता. रंगरूप एवढे सुंदर नव्हते, पण ती विनम्र आणि निष्ठावंत होती. त्यावेळी आम्ही दोघेही एकाच लहान खोलीत राहत होतो, जिथे आमच्या जुन्या घराचा मातीचा सुगंध दरवळत होता आणि माझ्या सावत्राईची नजर सतत आमच्यावर होती. जसा सासूचा पाय जमिनीवर पडत होता, हृदय थरथर कापत असे आणि ती आमच्या प्रत्येक हालचालीवर, लहान असो वा मोठ्या, त्यावर लक्ष ठेवत असे. माझी एकमेव आशा होती की मृत्यूपत्रामध्ये कदाचित काही मिळेल आणि आम्ही या ठिकाणाहून दूर जाऊ शकेल. आम्ही तिच्यासाठी काहीच नव्हतो, तरीही माझी पत्नी माझ्या आईची सेवा करायची, तिच्यासाठी स्वयंपाक करायची, तिची काळजी घ्यायची आणि घरातील बहुतेक कामे करायची, तर बाहेरचं काम मी सांभाळत होतो. असे असूनही आम्हाला कधीही चांगले मानले गेले नाही. आम्हाला नेहमीच वाईट मानले गेले. तरीही आम्ही प्रत्येक व्यक्तीचा मनापासून आदर करायचो आणि त्यासोबत मी माझी पूर्ण जबाबदारी पार पाडत होतो. घर माझ्या वडिलांचे होते आणि ज्या मालमत्तेची वाटणी करण्याची चर्चा होती ती प्रत्यक्षात माझी होती. तरीही मला कुटुंबाचा सावत्र मुलगा बनवण्यात आले, पण माझ्या आईने ते सर्व काही तिच्या नावावर केले होते. मी घरात एक अनोळखी व्यक्ती बनलो होतो. जरी मी त्याच अंगणात आणि त्याच मातीत खेळत वाढलो होतो, तरीही मला नेहमीच जाणीव करून दिली जात होती की मी या घरचा खरा वारस नाही. सगळं काही असंच होतं. माझा जन्म झाला तरी मला नेहमीच असे वाटायचे की मी या कुटुंबाचा योग्य वारस नाही. जेव्हा सेवा आणि कामाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांचे लक्ष फक्त माझ्या पत्नीवर केंद्रित होते. संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी कधी त्यांना पाणी आणायला सांगितले जायचे, कधी जनावरांना खायला द्यायचे, कधी स्वयंपाक करायला. सावित्री आईची स्वतःचे पुत्र तिची सेवा करत नव्हते, ना तिच्या सुना. ते त्यांच्या खोल्यांमध्ये आरामात राहायचे आणि छोट्याशा कामासाठी आम्हाला बोलवले जायचे. माझी पत्नी शांतपणे सर्व काही करायची. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत असे,
पण ती कधीही एक शब्दही बोलत नसे. कोणतीही तक्रार नव्हती. सावित्री आई आमच्याशी कधीही सरळ बोलली नाही आणि जर आम्ही थोडासाही उशीर केला तर आम्हाला टोमणे मारले जायचे. आम्हाला असेही वाटायला लावले जात होते की आम्ही त्या कुटुंबाच्या कचऱ्यावर जगत आहोत. परंतु प्रत्यक्षात सर्वांना माहीत होते, पण कोणीही बोलायला तयार नव्हते. रात्री जेव्हा सर्वजण आपापल्या खोलीत जायचे तेव्हा मी आणि माझी पत्नी अंगणात बसायचो, एकमेकांकडे पाहायचो आणि शांतपणे सर्व काही समजून घ्यायचो. ते अन्याय ठरेल. मृत्यूपत्राच्या उल्लेखाने आमच्या हृदयावर एक विचित्र ओझे आले. तरी आम्ही त्यासाठी स्वतःला तयार केले होते आणि या घरात आमचे अधिकार केवळ सेवेपुरते मर्यादित आहेत हे कसे तरी मान्य केले होते. अधिकार फक्त सेवेपुरता मर्यादित आहे. जेव्हा आईने मृत्यूपत्र वाचले तेव्हा मला सुरुवातीपासूनच जी शंका होती तेच घडले. सर्वजण खोलीत बसले होते, शांतता होती आणि आईच्या आवाजात कोणताही संकोच नव्हता. त्याने सुपीक जमीन, त्यातील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम भाग आणि घर त्याच्या 2 मुलांना हस्तांतरित केले, जे वर्षानुवर्ष आमची उपजीविका साधन होते, ज्याच्या अंगणात मी माझे बालपण घालवले आणि ज्याच्या भिंती माझ्या वडिलांच्या घामाच्या साक्षीदार होत्या. शेवटी टेकडीच्या पायथ्याकडे बोट दाखवत माझ्या आईने सांगितले की तिथे जमिनीचा एक तुकडा माझ्या नावावर आहे. वर्षानुवर्ष नापीक असलेली जमीन पुनर्संचित करण्यासाठी मृत्यूपत्राचा वापर केला जात होता. तिथे काही उगवत नसल्याने वडिलांनी जमिनीची मशागत करणे देखील थांबवले होते. मला समजले की ही मृत्यूपत्र मूलतः माझ्या विरोधात होती, कारण नापीक जमीन ही शेतकऱ्यासाठी रिकाम्या हातांसारखी असते. तिला पुन्हा सुपीक बनवण्यासाठी वर्षानुवर्ष कठोर परिश्रम करावे लागतात किंवा कधीच शक्य होत नाहीत. मी माझ्या बायकोकडे पाहिले. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते, पण ती काहीच बोलली नाही. आम्ही दोघेही पाहत राहिलो आणि गप्प बसलो. जणू काही बोलण्यासारखे काही उरलेच नाही. आमचे एक लहान घर होते. फक्त 4 भिंती आणि 1 खोली होती. स्वयंपाकघर किंवा बाथरूम नव्हते. आईने त्यांना स्पष्टपणे सांगितले की जर त्यांना हवे असेल तर ते तिथे जाऊन राहू शकतात, कारण ते त्यांच्या मुलांचे आहे आणि त्यांच्या सुना सावत्र भाऊ आणि त्यांची पत्नी सहन करणार नाहीत. या एका वाक्यावरून स्पष्ट झाले की हे सर्व पूर्वनियोजित होते आणि आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी एक संपूर्ण योजना आखली गेली होती. आम्ही शांतपणे आमचे काही सामान, कपडे, भांडी आणि इतर काही आवश्यक वस्तू पॅक करायला सुरुवात केली. माझी पत्नी माझ्याकडे पाहत राहिली आणि मग कुजबुजली, तू काही का बोलत नाहीस? तू काही का करत नाहीस? मग मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो की मी काय करू शकतो? मी काही करू शकत नाही. कागदावर जमीन आमची होती, पण तिचा काही उपयोग नव्हता. वर्षानुवर्ष तिथे एकही पीक उगवली नव्हती आणि मी शेतकरी होतो. जर मी शेती केली नसती तर मी काय करेन? त्या क्षणी मला असे वाटले, जमीन नाही, घर नाही, आधार नाही, फक्त एक ओसाड जमीन आणि त्यावर उभा असलेला शेतकरी. एक शेतकरी तिथे उभा होता, हातात नांगरत होता, पण जमिनीने श्वास घेण्यास नकार दिला. आम्ही घर सोडले, पण कोणीही आम्हाला निघताना स्वतःची काळजी घेण्यास सांगितले नाही. तुम्हाला काही ठेवायचे असेल किंवा इतर काही हवे असेल तर मला कळवा. कोणीही आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. कोणीही मागे वळून पाहिले नाही, जणू काही आम्ही या घराचा भाग नव्हतो. माझी पावले जड थांबण्याचे कारण नव्हते, म्हणून मी चालत राहिलो. मी ती ओसाड जमीन आधी पाहिली होती, त्यामुळे तिथे आपल्याला काय सहन करावे लागेल याची मला कल्पना होती. पण माझ्या पत्नीने ते आधी कधीही पाहिले नव्हते. ती लग्न होऊन काही वर्षापूर्वीच ती माझ्या आयुष्यात आली होती. आम्ही पोहोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. डोंगराच्या कडेला पसरलेली जमीन दुरून मृत वाटत होती. मातीत हिरवळ किंवा ओलावा नव्हता. जमिनीला जागोजागी भेगा पडल्या होत्या. जणू काही वर्षानुवर्ष कोणीही ती तपासण्याची तसदी घेतली नव्हती. लोकांनी त्यावर कचरा टाकला होता. तुटलेल्या बाटल्या, जुने कपडे आणि निरुपयोगी वस्तू सर्वत्र पसरलेल्या होत्या. ते विखुरलेले होते. मी शांतपणे पाहत होतो. माझी पत्नी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती दोन्ही दिसत होते. मग आम्ही भिंतीच्या घराकडे निघालो. भिंती अजूनही उभ्या होत्या, पण कोणीतरी गेट पाडले होते. भिंती चिखलाने माखलेल्या होत्या आणि आत भयानक शांतता होती. खोली चांगली दिसत होती, पण तिथे वीज किंवा वाहणारे पाणी नव्हते. मी आत गेलो, माझे सामान बाजूला ठेवले आणि एक कोपरा साफ केला. मी घाण आणि कपडे साफ केले. मी पत्नीला बसायला सांगितले, पण ती उभी राहिली. मग ती हळूहळू बोलू लागली. मला या उजाड घरात ठेवण्यासाठी
तू माझ्याशी लग्न केलेस का? इथे स्वयंपाकघर नाही, नाही इथे बाथरूम नाही, वीज नाही, पाणी नाही, आपण इथे कसे राहणार? घरीच राहणे आधीच चांगले होते. तिचे बोलणे ऐकून मी शांतपणे निघून गेलो. ओसाड जमिनीचा तुकडा घेऊन मी काही बोलू शकलो नाही. ती तिची मालमत्ता होती, त्यांची नाही. मी तिला काय सांगू शकतो? ती मला काय हवे आहे, ती इथे कशी राहील हे विचार करत राहिली. मी ऐकत राहिलो. माझ्याकडे उत्तर नव्हते. थोड्या वेळाने मी फक्त म्हणालो, तुमची तक्रार अगदी बरोबर आहे. प्राणी तर इथे जगू शकत नाहीत, माणसं तर सोडाच. पण मला सांगा, मी काय करू शकतो? जेव्हा माझ्या स्वतःच्या वडिलांना माझी काळजी घेतली नव्हती, तेव्हा मी माझ्या सावत्र आई आणि सावत्र भावांकडून काय अपेक्षा करू शकतो? माझ्या सावत्र भावांकडून मी काय अपेक्षा करू? तू माझी एकुलती एक आहेस आणि मला फक्त थोडासा आधार हवा आहे. ती गप्प बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती एक स्त्री होती आणि एक स्त्री आणखी काय करू शकते? ती करू शकत होती. ती फक्त रडू शकत होती आणि ती रडत होती. त्या उजाड खोलीत, त्या ओसाड जमिनीत आमचे जीवन एका नवीन दुःखाने सुरू होत होते. मग आम्ही एकत्र जागा साफ केली आणि तिथे एक पलंग पडलेला होता, म्हणून आम्ही आमचे पलंग पसरले आणि त्या रात्री त्यावर झोपलो. माझ्याकडे काही पैसे होते, म्हणून मी सकाळी लवकर प्लंबरला फोन केला. त्याने मला सांगितले की पाणी पुरवठा सुरू आहे. सध्या फक्त एकच लाईन आहे. सध्या तरी आपल्याला फक्त एक लाईन बसवायची आहे. मी म्हणालो, पाण्याची व्यवस्था केली होती, पण पाणी खारट होते, पिण्यायोग्य नव्हते आणि शेतीसाठीही योग्य नव्हते. अशा पाण्याने जमीन कशी सुपीक बनवू शकते? मला खूप जास्त पाणी हवे होते, पण मी ते त्यावेळी बंद केलं. मी गॅस भरण्यासाठी, आग लागण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी सिलेंडर भरला होता. मी वापरत नसलेली काही भांडीही विकत घेतली. माझ्या पत्नीच्या आईने थोडी मदत केली, पण ते आमच्यासारखेच गरीब होते आणि त्यांच्याकडे फारसे काही नव्हते. त्यांनी आम्हाला झोपण्यासाठी खाट आणि चादर दिली. ते फक्त एवढेच करू शकत होते. शेवटी ते मुलीचे पालक होते आणि त्यांनी शक्य तितके केले होते. त्याने शक्य तितके केले. यानंतर घर राहण्यायोग्य झाले, पण आता त्याला बाथरूमची गरज भासू लागली, म्हणून त्याने त्याचीही व्यवस्था केली आणि घराच्या एका बाजूला एक लहान बाथरूम बांधले. पण आमच्यासाठी तेवढे पुरेसे होते. माझी पत्नी म्हणू लागली, आपण शून्यावर पोचलो आहोत, आपल्याकडे काहीही नाही. करताना आणि बनवताना आपण मरतो. आपण हे करत आणि हे बनवत मरणार आहोत आणि आपली मुले अपमानाने जगतील, कारण आपण त्यांच्यासाठी काही सोडू शकणार नाही. मी म्हणालो, जर देवाने आपल्याला मुले दिली नसली तर त्याने आपल्याला आनंद दिला असता. माझी पत्नी म्हणाली, जर तो तिला आनंद देऊ शकला असता तर. बायको म्हणाली, जर तिला या घरात आनंद मिळाला असता तरी ती इथे कसा वाढवेल? सध्या हवामान छान आहे, पण जेव्हा खूप थंडी किंवा खूप उष्णता येईल तेव्हा काय होईल? ती अगदी बरोबर होती. आम्ही इथे होतो, पण आम्ही काय करू शकतो? आम्ही इथे आलो होतो, पण आमच्या आगमनानंतर कोणीही आमची चौकशी केली नाही, कोणीही आले नाही, कोणीही संदेश पाठवला नाही, कोणीही विचारले नाही की आम्ही जिवंत आहोत की मृत. आपल्याला असे विसरले गेले जणू आपण तिथे कधीच गेलो नव्हतो, किंवा कदाचित आपण गेल्यावर त्यांना खूप आनंद झाला असेल. प्रश्न असा होता की आपण त्यांच्या आयुष्यात कोणते दुःख आणले होते. माझी पत्नी नोकरांसारखी सर्व कामे करायची, स्वयंपाक करायची, घर साफ करणे, भांडी धुणे, आणि मी घरातील कामांचं शेतात काम करायचो. त्याचे 2 नोकर घर सोडून गेले होते, तरी त्याने आम्हाला अजिबात सोडले नाही. इथे या ओसाड जमिनीत आम्ही अडचणींनी वेढलेलो होतो. पुरेसे अन्न नव्हते, पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नव्हता. बऱ्याचदा आम्हाला दूरवरून पाणी आणून जगावे लागत असे. रात्र झाली की वीज नसल्याने अंधार पडायचा. खोलीत दिवा लावला तर त्याच्या मंद प्रकाशामुळे भिंती आणखी स्पष्ट दिसत असत. हिवाळ्यात भिंतीमधील थंड हवा शांतता भरून टाकेल आणि उन्हाळ्यात पृथ्वीच्या उष्णतेमुळे श्वास घेणे कठीण होईल. माझी पत्नी अनेकदा भिंतींकडे पाहत शांत बसून राहायची आणि मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत असे. ते असहाय्यता स्पष्टपणे समजू शकत होता. आम्हाला लोकांचे बोलणे ऐकू येत असत. कोणीतरी म्हणायचे की आजकाल तुमचे सावत्र भाऊ मोठ्या मेजवान्या करत आहेत, पाहुणे सतत येत जात आहेत आणि खूप आवाज आणि आनंद आहे, खूप आवाज आहे. कोणीतरी तुम्हाला हे देखील सांगावे की तुमची सावत्र आई, जिने तिच्या मृत्यूपत्राच्या वेळी म्हटले होते की ती मरत आहे आणि जास्त काळ जगणार नाही, ती आता पूर्णपणे बरी आहे आणि अंथरुणातून उठली आहे. ती अंगणात बसून हसत बोलत असे आणि तिचे हास्य ऐकून माझे हृदय हेलावून जायचे.
तेव्हा मला स्पष्टपणे समजले की हे सर्व प्रकरण आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी रचलेला एक कट होता. आजारपण हे सर्व यासाठीच निर्माण केले गेले होते. ते आजाराचे नाटक होते. ते इच्छाशक्तीचे निमित्त होते. या ओसाड जमिनीवर 2 लोक कसे जगू शकतील याचा विचार कोणीही केला नव्हता. आमच्याकडे काही खायला आहे की नाही हे तपासण्याची कोणीही तसदी घेतली नाही. मी बऱ्याचदा रात्री जागे राहून त्या स्त्रीबद्दल विचार करत असे, जिच्यावर मी वर्षानुवर्ष प्रेम करत असे. ती इतक्या सहजपणे मला कशी विसरू शकते? एक आई कधीही तिच्या मुलाला या स्थितीत एकटे सोडणार नाही. पण तिने मी पूर्णपणे एकटा होतो. माझी पत्नी अनेकदा हळुवारपणे विचारायची, आता आपण कोणावर अवलंबून राहावे? आणि मी उत्तर देऊ शकत नव्हतो. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहायचो, कारण आम्हाला शब्दच सापडत नव्हते. या उजाड ठिकाणी, या ओसाड जमिनीत आम्ही फक्त एकमेकांच्या आधारासाठी उभे होतो, तर बाकीचे जग आमच्या अस्तित्वाची जाणीव नसलेले त्यांचे काम करत होते. मी आनंदात बुडालो होतो. मग एके दिवशी माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला मला वाटले की ती घाणेरडे पाणी किंवा नवीन वातावरण पिण्यामुळे कमकुवत झाली असेल. पण जसजसे दिवस जात होते तसतसे तिची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत गेली. सुरुवातीला ती स्वतः उठू आणि बसू शकत होती, पण नंतर हळूहळू ती शक्तीही गमावून अंथरुणाला खिळून ती बेडवर कोसळली. तिचा चेहरा फिकट पडला होता. तिच्या डोळ्यात अशक्तपणा स्पष्ट दिसत होता आणि तिची योग्य काळजी कशी घ्यावी हे मला कळत नव्हते. मी खूप घाबरलो होतो. मी कधी तिच्या कपाळावर हात ठेवायचो, कधी तिला पाणी पाजायचो, पण तिची अवस्था पाहून माझे मन थरथर कापत होते. शेवटी अस्वस्थ होऊन मी तिच्या आईला फोन केला. ती आली आणि तिच्या मुलीला पाहताच तिने सांगितले की तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्याची गरज आहे. आम्ही तातडीने रुग्णालयात गेलो. डॉक्टरांनी तिला तपासले, काही प्रश्न विचारले आणि नंतर आम्हाला अशी बातमी दिली, यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. माझी पत्नी आई होणार होती हे ऐकून आम्ही आमच्या सर्व चिंता क्षणभर विसरलो. आमच्या दोघांच्याही डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती आणि इतक्या प्रतीक्षेनंतर मलाही आनंदाची बातमी मिळाली. पण या आनंदासोबतच माझ्या मनात एक खोल भीती निर्माण झाली. मला माझ्या पत्नीचे शब्द आठवले, जर आमच्या मुलाचा जन्म अशा घरात झाला तर त्याचे काय होईल? वीज नाही, पाणी नाही, सुविधा नाही, सुरक्षा नाही. मला माहीत होतं की ती चुकीची नव्हती. त्याच क्षणी मी एक निर्णय घेतला. मी तिच्या आईला सांगितले की तिला सध्या सर्वात जास्त विश्रांतीची गरज आहे आणि डॉक्टरांनीही तेच सांगितले होते. मी तिला असेही सांगितले होते की मी स्वतः एका परिस्थितीत वाईट आहे आणि परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर आहे, म्हणून सध्या तरी तिला घरी घेऊन जाणे चांगले. मी वचन दिले की मी माझी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि 3 महिन्यात तिला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझ्या पत्नीचे वडील आता हयात नव्हते आणि तिची आई तिच्या मुलावर गुजराण करत होती, पण तिच्या भावाला त्याच्या बहिणीवर खूप प्रेम होते. तो म्हणाला, ठीक आहे, ते तिला त्यांच्यासोबत घेऊन जातील. मग माझ्या पत्नीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, 3 महिन्यात काय होणार आहे? 3 महिने क्षणार्धात निघून जातात. मी तिला सांगितले की मीही जमीन सुपीक बनवण्याचा प्रयत्न करेन. ती नांगरून, बियाणे पेरून आणि रात्रंदिवस काम करून. ती म्हणाली की हे अशक्य आहे. किती वर्षापासून जमीन नव्हती ही? अशक्य आहे. जमीन इतक्या वर्षापासून नापीक आहे, तिथे काहीही पिकत नाही. मी म्हणालो, मला प्रयत्न करावे लागतील. मला काहीतरी करावे लागेल, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी शिक्षित नाही, मला नोकरी मिळू शकत नाही. मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याकडे फक्त जमीन आहे. ती थोडा वेळ गप्प राहिली, नंतर विचारले, तुमच्यासाठी कोण स्वयंपाक करेल आणि तुमची काळजी कोण घेईल? मी म्हणालो, मी सर्व काही करेन. तुमची काळजी कोण घेईल? मी म्हणालो की मी स्वतः सर्व काही करेन आणि तिला समजावून सांगितले की बाळाचे आरोग्य सध्या सर्वात महत्त्वाचे आहे. देवाने आपल्याला इतक्या प्रतीक्षेनंतर हा आनंद दिला आहे, म्हणून आपण त्या लहान आणि नाजूक बाळाची काळजी घेतली पाहिजे. मग ती तिच्या आईसोबत त्यांच्या घरी निघून गेली. ती निघून जाताना मी बराच वेळ तिला पाहत राहिलो आणि माझे हृदय आतून रिकामे झाले. आता मी पूर्णपणे एकटा होतो. ओसाड जमीन, एक छोटी उजाड खोली आणि माझ्या मनात असंख्य प्रश्न. मी भिंतीच्या आत उभा राहून मातीकडे पाहत होतो. काय करावे, कुठून सुरुवात करावी आणि
हा खरोखर माझ्या आयुष्याचा शेवट आहे का, हा विचार करत होतो. मी पुन्हा सुरुवात करावी का? या ओसाड जमिनीवर मी खरोखरच माझे जीवन आणि माझ्या मुलाचे भविष्य घडवू शकेन का? तिथली पहिली रात्र विचित्र होती. खोलीत खूप शांतता होती, पण ती शांतता असह्य होती. त्या शांततेत ही एक अव्यक्त आवाज येत होता. बाहेर अंधार होता, दिवे जळत नव्हते आणि मला आवाजही ऐकू येत नव्हता. मी माझ्या पलंगावर पडलो. बाजू बदलत राहिलो, पण मला झोप येत नव्हती. ती माझ्या नजरेपासून काही मैल दूर होती. मला माहीत होते की माझी पत्नी त्यावेळेस तिच्या आईवडिलांच्या घरी असेल. स्वच्छ पाणी, चांगले अन्न, मऊ पलंग आणि तिच्या आईच्या उपस्थितीचा आराम अनुभवत असेल. हे विचार करून माझ्या मनाला थोडी शांती मिळाली. मी आनंदी होतो, पण माझ्या मनावर एक ओझेही जाणवत होते. मला 3 महिन्यात काहीतरी साध्य करायचे होते. त्या संध्याकाळी मी बाजारातून एक फावडे आणि कुदळ विकत घेतले. मला माहीत होते की मला ते स्वतःला नांगरावे लागेल. माझ्याकडे यंत्रसामग्री नव्हती, खत नव्हते, कोणाचा आधार नव्हता. माझ्याकडे फक्त काही बिया होत्या, जे मी पडून ठेवल्या होत्या. मी खाण्यासाठी भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. मी भाज्या लावून जेणेकरून मी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकेन आणि काही भाज्या विकून 2 वेळचे जेवण मिळू शकेन. हे विचार माझ्या मनात सतत येत राहिले आणि मी कधी झोपी गेलो ते मला कळलेच नाही. माझ्या स्वप्नात बाबा आले. माझे स्वतःचे वडील, जे माझ्या बालपणी तरुण, बलवान आणि हसतमुख होते. जेव्हा माझी स्वतःची आई जिवंत होती आणि हा सावत्र आई आणि सावत्र भाऊ माझ्या आयुष्यात आले नव्हते. बाबांनी माझा हात धरला. त्यांच्या हातांची उबदारता मला स्पष्ट जाणवत होती. ते म्हणाले, तू माझा प्रिय मुलगा आहेस. मला तुझी खूप आठवण येते. बाळा, मी तुला पुन्हा पाहू शकणार नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणालो, जर तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करत होता, तर तुम्ही माझ्याशी इतके वाईट का केले? पप्पांनी ओसासा टाकला आणि म्हणाले की मी असाही होतो. जर मी हे सर्व केले नसते तर तुमच्या जीवाला धोका असता. म्हणून मला ते करायला भाग पाडले गेले. मी म्हणालो, तुम्ही मजबुरीने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. आता मी काय करू? मलाही एक मूल होणार आहे. मी त्याला काय देऊ शकतो? माझ्याकडे तर काहीच नाही. बाबांनी माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, तुझ्याकडे सगळं आहे. मी आश्चर्याने विचारले, कसं बाबा? ते म्हणाले, तुला ते मिळालेच. तुझे हात सुरक्षित आहेत, तुझे मन जिवंत आहे आणि तुझ्याकडे जमीन आहे. फक्त एक कठोर परिश्रम कर. मी याच विचारात हरवलेलो होतो आणि अचानक माझ्या मनात विचार आला, माझे वडील आता या जगात नाहीत, मग मी कोणाशी बोलत आहे? हा विचार येताच माझे डोळे उघडले. खोली तितकीच रिकामी होती आणि अंधारही तितकाच खोल होता. मग मला कळले की ते सगळं स्वप्न होतं. पण त्या स्वप्नाचं काय? ते एक स्वप्न होते, पण त्या स्वप्नाचा अर्थ माझ्या हृदयात खोलवर रुजला होता. बाबांचा चेहरा कसा होता किंवा त्यांनी आणखी काय म्हटले ते मला आठवत नाही, पण फक्त एकच वाक्य माझ्या मनात घुमत राहिले, तुमच्याकडे सर्व काही आहे, फक्त कठोर परिश्रम करा. मी उठून बसलो आणि आकाशाकडे पाहिले. रात्र संपत होती आणि एक मंद प्रकाश पसरू लागला होता. त्याच क्षणी मी ठरवलं की आज मी जमीन खोदायला सुरुवात करेन. आज मी फावडे उचलेन आणि आज मी त्या ओसाड जमिनीशी लढायला सुरुवात करेन, कारण आता माझ्याकडे हरण्याचा कोणताही मार्ग नाही. जमीन खूप कठीण होती. जणू काही वर्षानुवर्ष कोणीही तिला स्पर्श केला नव्हता. प्रथम मी कचरा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. सर्वत्र घाण होती आणि दुर्गंधी इतकी तीव्र होती की श्वास घेणेही कठीण झाले होते. मी थांबून वारंवार श्वास घ्यायचो आणि नंतर कामाला लागायचो. माश्या गोंधळत होत्या आणि वारंवार माझ्या हातावर येत होत्या. माझ्या मनात तोच विचार येत राहिला, लोकांनी या जमिनीला कचरा कुंडीत रूपांतरित केले आहे, तर या जमिनीवर उगवणाऱ्या भाज्या मी कशा खाऊ शकतो? मी कचरा उचलत राहिलो आणि माझे हृदय आतून तुटत होतं. माझे हात थरथरत होते, कपाळावरून घाम येत होता आणि डोळ्यातून अश्रू येत होते. मी काय करत आहे आणि हे सगळं कसं दुरुस्त करेन याचा मला प्रश्न पडला. ही तर फक्त सुरुवात होती. मी इतका थकलो होतो की माझे शरीर हार मानत होते, तरी थांबण्याचा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी मी हळूहळू माती हलवू लागलो, पण लवकरच लक्षात आले की पाण्याशिवाय हे अशक्य आहे. कोरडी माती दगडासारखी कठीण होती आणि फावडे आत्ता खोदत नव्हते. पाणी खारट होते आणि मला माहीत होते की खारे पाणी मातीला आणखी नुकसान करू शकते. तरीही मी तेच पाणी मातीवर शिंपडू लागलो आणि माझ्या सर्व शक्तीनिशी फावडे टाकू लागलो. माझ्या मनात विचार आला,
की जर वरील माती खराब असेल तर खालील माती अजूनही सुपीक असण्याची शक्यता आहे. या आशेने लक्षात घेऊन मी एका ठिकाणी खोल खड्डा खणून बियाणे पेरण्याचा निर्णय घेतला. खूप प्रयत्न करून मी खोदण्यास सुरुवात केली. माझे हात दुखत होते, माझी पाठ वाकली होती, पण मी थांबू शकलो नाही, कारण माझ्या सर्व आशा या खड्ड्याशी जोडल्या गेल्या आहेत. इतक्यात तिथून एक माणूस गेला. तो थांबला आणि माझ्याकडे पाहिले आणि हसून म्हणाला, हे खिंडार आहे साहेब, इथे काही होणार नाहीये. मी त्याच्याकडे पाहिले आणि फक्त म्हणालो, मी प्रयत्न करेन. तो माझ्या सावत्राईला आणि माझ्या भावांना चांगले ओळखत होता. तो मला टोमणे मारत म्हणाला, ते सर्वजण मजा करत आहेत आणि मला इथे टाकण्यात आले आहे. मी त्याचे शब्द गप्प राहून ऐकले, पण काहीही न बोलता मी माझे काम चालू ठेवले. संध्याकाळपर्यंत माझ्या शरीरावर पुरळ उठल्याच्या खुणा दिसत होत्या. माझे शरीर हार मानत होते, माझ्या हाताला फोड आले होते आणि माझी दृष्टी काळी पडू लागली होती. थकून मी बेडवर पडलो आणि गाढ झोपेत गेलो. पण सकाळी उठलो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या पत्नीची भेट घेण्यासाठी गेलो आणि वाटेत तिच्यासाठी काही फळे विकत घेतली. ती सुरक्षित आहे, तिला जेवण मिळाले, आरामदायी आहे आणि तिला काहीही कमी नाही हे जाणून दिलासा मिळाला. ती आरामात आहे आणि तिला कशाचीही कमतरता नाही. तरीही ते माझे कर्तव्य होते. मी तिला सांगितले की मी जमिनीचं काम करत आहे, खड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे आणि भाज्या लावणार आहे. तिला माहीत होते की मी फक्त आशेवर जगत आहे. तरी तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला धीर दिला. तिच्या शब्दांनी मला थोडे धैर्य दिले. मी परत आलो तेव्हा मला तीच ओसाड जमीन मिळाली. मी परतलो तेव्हा तीच ओसाड जमीन आणि तीच शांत खोली होती. पण आता माझ्या मनात एक खट्टीपणा निर्माण झाला होता. मी मनात निश्चय केला की काहीही झाले तरी मी ही जमीन सोडणार नाही आणि मी पुन्हा निघालो. मी फावडे उचलले. 3-4 दिवस उलटून गेले पण मला अजूनही ओली माती सापडली नाही. दिवसेंदिवस माझी आशा कमकुवत होत गेली आणि मला वाटू लागले की कदाचित मीच स्वतःला शोधून काढेन. मला वाटू लागले की मी स्वतःला फसवत आहे, कारण या जमिनीखाली वरील सारखीच मृत माती आहे. तरीही मी माझे हृदय दाबले आणि माझ्या सर्व शक्तीने फावडे जमिनीत आपटले. अचानक एक वेगळाच आवाज आला. मातीचा नाही तर लोखंडावर आदळल्याचा गुंजणारा आवाज. मी क्षणभर गोठलो. माझे हृदय धडधडत होते. घाबरून मी पुन्हा त्याच ठिकाणी खोदकाम सुरू केले. मी पुन्हा खोदायला सुरुवात केली. माती काढताच खालची जमीन मोकळी झाली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकल्याचे मला जाणवले. मातीत गाडलेले एक लहान भांडे होते, ज्याचे वजन सुमारे 5 किलोग्रॅम होते, ज्यावर सील होते. तो पूर्णपणे चिखलात रुतला होता. मी काही क्षण त्याकडे पाहत राहिलो. मग मला वाटले की कदाचित बाबांनी ते कधीतरी लपवले असेल किंवा ते खूप जुने असेल. मला असे वाटले की माझ्या नशिबाचे दार उघडले आहे. मी लगेच ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ते खोलवर रुजलेले असल्याने ते सहज बाहेर येणार नव्हते, कारण ते खूप खोल रुतले होते. मी घामाने भिजलो होतो. माझे हात थरथरत होते आणि माझी पाठ दुखत होती. पण मी थांबलो नाही. मला माहीत नव्हते की काही दिवसांपूर्वी इथून जाणारा तोच माणूस माझ्या सावत्राईला आणि भावांना ओळखत होता. त्याने मला हे सर्व करताना पाहिले होते आणि लगेच त्यांना कळवण्यासाठी गेला. मी भांडे परत मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरा दिवस गेला. तो परत मिळवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण दिवस गेला. सूर्य मावळत होता आणि संध्याकाळच्या सावल्या वाढत होत्या. जेव्हा तो भांडे शेवटी चिखलातून बाहेर आले आणि मी ते जमिनीवर ठेवलं होतं, तेव्हा अचानक मला माझ्या मागे पावलांचा आवाज ऐकू आला. मी ते ऐकले. मी मागे वळून पाहिले तर माझी सावत्राई आणि माझे 2 सावत्र भाऊ तिथे उभे होते. ते अचानक कसे आले याचे मला आश्चर्य वाटले. त्यांचे डोळे भांड्यावर खिळले होते. त्यांचे डोळे लोभाने भरलेले होते. ते स्पष्ट दिसत होते. ते म्हणाले की त्यात सोने असले पाहिजे आणि ते त्यांचे आहे, कारण ती जमीन त्यांच्या वडिलांची होती आणि त्यातून जे काही निघेल त्यावर त्यांचा हक्क आहे. मी रागाने आणि ठामपणे म्हणाले, त्यांनी ही जमीन माझ्याकडे हस्तांतरित केली आहे आणि ती आता माझी आहे आणि त्यातून जे काही येईल ते माझे असेल. ते पुढे सरकले आणि म्हणाले की ती घेण्यासाठी आलो आहोत आणि आपण ते घेऊन जाऊ. मी त्या भांड्यांसमोर उभा राहून म्हणालो, आधी मला ते उघडू दे. आत काय आहे ते मला पाहू दे. माझा एकच विचार होता, मी हे भांडे कोणालाही घेऊ देणार नाही, जरी त्याचा काहीही अर्थ असला तरी.
काहीही झालं तरी मी त्यांना भांडी घेऊन जाऊ देणार नाही. हवेत एक विचित्र तणाव पसरला होता. सूर्य मावळत होता आणि ओसाड जमिनीवर उभ्या असलेल्या आपल्या सर्वांच्या सावल्या लांबत होत्या. मला माहीत होतं जे घडणार होते ते माझ्या आयुष्यातील सर्वात निर्णायक क्षण होते. मी घाबरलो होतो आणि भीती होती जर खरोखरच त्यातून काहीतरी बाहेर आले आणि जर त्यांनी ते माझ्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेतले तर मी काय करू शकतो. मी एकटा होतो आणि ते तिघे होते. त्यांच्या डोळ्यात लोभ स्पष्ट दिसत होता, पण आता मागे हटण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मी भांडे उघडले आणि ते चिखलाने भरलेले आढळले. क्षणभर मी सुटकेचा निश्वास सोडला, पण निराशेची एक विचित्र भावना माझ्यावरही पसरली. मी माझ्या हाताने चिखल काढत राहिलो, पण चिखल तसाच राहिला. मी माती काढत राहिलो, पण माती संपेल असे वाटत नव्हते. प्रत्येक मूठभर मातीबरोबर माझ्या आशा कमी होत गेल्या. मला अजूनही दागिने दिसले नाहीत, चमक नाही, सोने नाही. दरम्यान मला आश्चर्य वाटले की जर ते खरोखरच दागिने असतील तर ते कोणाचे आहेत. मी माझ्या आईला इतके मोठे दागिने कधीच पाहिले नव्हते आणि माझ्या वडिलांकडेही इतक्या महागड्या वस्तू नव्हत्या. माझ्या वडिलांकडे इतके सोने खरेदी करण्यासाठी पैसे कुठून होते? आणि जरी त्यांनी सोने विकत घेतले असते तरी ते भांडे भरणे इतके नव्हते. हे समजण्या पलीकडे होते. हे सर्व विचार माझ्या मनात घोळत होते. तरीही माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी मला एक छोटीशी आशा होती की जर मला त्यावेळी सोन्याचा हार सापडला तर माझ्या काही समस्या सुटतील. कारण आजकाल सोन्याची किंमत खूप जास्त आहे. गावातल्या सर्वांनाच माहीत होते की आजकाल सोन्याची किंमत किती जास्त आहे. पण सत्य हे होते की त्या भांड्यात सोने किंवा कोणतेही दागिने सापडले नाहीत. मातीचा शेवटचा तुकडा काढला तेव्हा एक जाड प्लास्टिकचं पाकिट सापडलं. घट्ट बंद केलेले आणि काही कागदपत्रे होती. मी क्षणभर गोठलो. माझे हृदय तडतडू लागले. मी लिफाफा हातात घेताच माझे हात थरथरायला लागले. माझी सावत्र आणि माझे दोन्ही भाऊ लिफाफ्याकडे पाहत होते, जणू काही ते कोणत्याही क्षणी ते हिसकावून घेतील. मी ते उघडले आणि त्यात एक पत्र आणि काही कागदपत्रे आढळली. मी सर्वात आधी तेच बाहेर काढले आणि मोठ्याने वाचायला सुरुवात केली. ते पत्र माझ्या वडिलांचे होते आणि त्यांचे हस्ताक्षर ओळखताच माझा घसा दाबला गेला. पण मी स्वतःला सावरले आणि वाचत राहिलो. बाबांनी ते सावित्रीच्या डोळ्यासमोर लिहिलेले होते. आता तिला प्रलोभन दिसू लागले आहे आणि लवकरच घर आणि जमीन तिच्या नावावर होईल, ज्यामुळे सर्वस्व तिचे होईल. परंतु ती तिचा मुलगा धीरजवर अन्याय करू शकत नाही. पत्रात पुढे म्हटले होते की शहरातील त्याचा 2 कनालचा बंगला त्याचा मुलगा धीरज याला हस्तांतरित करत आहे, ज्याचा पूर्ण पत्ता खाली सूचीबद्ध आहे आणि कागदपत्रे तयार आहेत. तथापि तो हे रहस्य कोणालाही उघड करणार नाही. पण तो हे गुपित कोणालाही सांगू शकत नाही, म्हणून तो ते लपवत आहे. आणि जर त्याच्या मुलाला ते मिळणे भाग्यवान असेल तर तो ते नक्कीच वारशाने मिळवेल. मी एक शब्द वाचत असताना माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे हात थरथर कापत होते. माझ्या डोळ्यासमोर अंधार पडला असे वाटले. बाबांचा नशिबावर विश्वास होता आणि आज ते नशीब माझ्या हाती आले. मला जाणवले की मला खरोखर सर्व काही मिळाले आहे. त्या क्षणी मला गावातली ती ओसाड जमीन दिसली. मला जमीन आणि तिचा दर्जा आठवला. मग शहरातील 2 कनालचा बंगला, गावात जमीन आणि घर किती मौल्यवान होते. आणि शहरात 2 कनालचा बंगला ही काही सामान्य गोष्ट नव्हती. माझी सावत्र आई आणि दोन्ही भावांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. त्यांचे चेहरे पडले होते आणि त्यांच्या डोळ्यातील चमक नाहीशी झाली होती. त्यांना माहीत होते की ज्याला ते घ्यायला आले होते ते त्यांच्या हातातून निसटले आहे. त्याच क्षणी मीही पूर्णपणे गोंधळलो. मला जाणवलं की माझे वडील माझ्यावर कधीच अन्याय करू शकत नव्हते. त्यांनी माझ्यावर अन्याय केला नाही तर अंतिम न्याय केला आहे. मी भांडे जमिनीवर सोडले. मी माझे कोणतेही सामान पॅक केले नाही. फक्त त्यांची मी कागदपत्रे घेतली आणि मी निघालो. मी त्यांना काहीही बोललो नाही किंवा मी त्यांना टोमणे मारले नाही. ते तिघेही तिथेच स्तब्ध उभे होते, जणू काही त्यांच्याकडे बोलण्यासाठी काही उरलेच नाही. मी थेट माझ्या पत्नीच्या आईवडिलांच्या घरी गेलो आणि पोहोचल्यावर मला एक विचित्र आराम मिळाला. मी तिला संपूर्ण कहाणी सांगितली. तिला पत्र आणि कागदपत्रे दाखवली. सर्व काही ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते अश्रू आनंदाचे होते. ती म्हणाली की ती आल्यापासून देवाने त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करावी अशी ती रात्रंदिवस प्रार्थना करत होती. पण तिच्या प्रार्थना इतक्या लवकर ऐकल्या जातील अशी तिला अपेक्षा नव्हती. त्या क्षणी पहिल्यांदाच मला खोलवर जाणवले
की माझे जीवन खरोखरच बदलले आहे. ओसाड जमीन, रिकामी खोली आणि एकटेपणा. मी मागे राहिलो होतो आणि माझ्यासमोर एक नवीन मार्ग उघडला होता, जो माझ्या वडिलांनी स्वतः माझ्यासाठी निवडला होता आणि जो नशिबाने शेवटी माझ्या पायाशी ठेवला होता. मी माझ्या पत्नीचा हात धरला आणि शहराकडे निघालो. माझ्या हृदयात शांती आणि आनंदाचे मिश्रण जाणवले. ओसाड जमीन, छोटी खोली, उन्हाने जळलेली माती. क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही चमकले आणि मला वाटू लागले की त्या सर्व त्रास, दिवस रात्र, कष्ट, घाम आणि थकवा आजच्या आनंदाच्या तुलनेत काहीच नाही. आम्ही शहरात पोहोचलो आणि बाबांनी पत्रात लिहिलेल्या पत्त्यावर गेलो. माझे हात थरथरत होते, माझे हृदय धडधडत होते आणि माझी पत्नी माझ्याबरोबर शांतपणे चालत होती. जणू काही आमची दोन्ही हृदय एकत्रितपणे एका नवीन मार्गावर चालत आहेत. जेव्हा आम्ही घर पाहिले तेव्हा माझ्या आश्चर्याची सीमा राहिली नाही. ते आता घर राहिलेले नव्हते, तर एक भव्य बंगला होते, ज्याचे स्वप्न एका श्रीमंत माणसाला पाहायला मिळते. भव्य पांढरे खांब, रुंद खिडक्या, उघडे अंगण, सर्व काही परिपूर्णतेच दर्शन घडवत होते. आमच्या गावात कदाचित असे घर कोणाचेही नाही. आम्ही दोघेही एकमेकाकडे निशब्द होऊन पाहत होतो. आमचे हृदय आनंद, आश्चर्य आणि कृतज्ञतेच्या एका अनोख्या मिश्रणाने भरून गेले होते. पत्रात असेही म्हटले होते की शहरात जाऊन आशुतोष वर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हटले होते आणि त्याचा फोन नंबर खाली दिला होता. मी लगेच फोन केला. माझे हात थरथरत होते आणि माझे हृदय धडधडत होते. आशुतोष वर्मा यांनी फोन उचलला आणि म्हणाले, माझ्याकडेही चाव्या आहेत आणि माझी ठेव सुरक्षित आहे. जेव्हा मी विचारले की ती ठेव काय आहे, तेव्हा तो म्हणाला, माझ्यासाठी जे काही सुरक्षित ठेवले होते ते सर्व इथे आहे आणि माझ्या नावावर 2 लाख रुपयांचा चेक आहे. त्याच्याकडे आम्ही पोचलो तेव्हा आशुतोष वर्माने दरवाजा उघडला. दार उघडताच आतले दृश्य पाहून आम्ही दोघेही थक्क झालो. घर अगदी स्वच्छ होते. सर्व काही त्याच्या जागी होते. फ्रीज, टीव्ही, सोफा, प्रशस्त खोली, तेजस्वी प्रकाश असलेले बल्ब आणि प्रत्येक कोपऱ्यात सुव्यवस्था. मला तो दिवस आठवला जेव्हा आम्ही त्या पडीक जमिनीवरील त्या छोट्या खोलीत बसलो होतो. आम्ही एका लहानशा तळमजल्यावरील खोलीत बसलो होतो, जिथे वाहत्या पाण्याची सोय नव्हती, बाथरूम नव्हते, फर्निचर नव्हते, योग्य दरवाजा नव्हता आणि कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. आज आम्ही जिथे होतो त्याच्या तुलनेत हे ठिकाण स्वर्गासारखे वाटत होते. माझी पत्नी देखील तिथे डोळ्यात आनंदाश्रू घेऊन उभी होती. हे सर्व कसे शक्य आहे याचे तिलाही आश्चर्य वाटले. आम्ही दोघेही हात जोडून जमिनीवर पडलो, स्वतःला दंडवत घातला आणि देवाचे आभार मानले. आमच्या हृदयात एका खोल सुटकेची भावना भरून आली. माझ्या मनात शांती आणि समाधानाची भावना निर्माण झाली. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच मी स्वतःला सांगितले की हे सर्व कठोर परिश्रम, संयम, प्रार्थना आणि नशिबामुळे शक्य झाले आहे. मग मी लाखो रुपयाचा चेक हातात घेतला, जो आमच्यासाठी एका नवीन आयुष्याची सुरुवात होती. मी हे पैसे शहरात व्यवसाय सुरू करण्यासाठी, माझ्या पत्नी आणि भावी मुलांसाठी निवारा आणि आनंद देण्यासाठी वापरण्याचे ठरवले. मला आशा आहे की मी माझ्यासाठी शांती आणि समृद्धीचा एक मजबूत पाया रचू शकेन. मी एक व्यवसाय सुरू केला आणि देवाच्या कृपेने तो खूप चांगला चालू लागला. दररोज प्रगतीचे नवीन मार्ग उघडत गेले. माझे पैसे वाढत गेले आणि माझा उत्साहही वाढत गेला. आमचे मनोधैर्य वाढले आणि आमचे मनोबल उंचावले. वेळ निघून गेली आणि आमचे जीवन पूर्णपणे बदलले. काही वर्षांनी आमच्या सुंदर मुलीचा जन्म झाला. नशिबाने दिलेली आणखी एक मौल्यवान भेट तो एक आनंद होता. तिचे हास्य, निरागसता आणि लहान पावलांनी आमचे हृदय आनंदाने भरून टाकले. आम्ही दोघांनीही तिला वाढवण्यात कोणतीच कसर सोडली नाही आणि तिला प्रेम देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आता आम्ही आनंदाने एकत्र राहत होतो. भीती नव्हती, राग नव्हता, कमतरता नव्हती. आमच्याकडे शहरी जीवनातील सर्व सुखसोयी होत्या. एक यशस्वी व्यवसाय होता आणि एक घर होते आणि आम्हाला कशाचीही कमतरता नव्हती. आमच्याकडे ते होते आणि आम्हाला कधी कशाची कमतरता जाणवली नाही. सुरुवातीच्या लाखो रुपयांनी आम्हाला स्वावलंबी बनवले आणि बंगला मिळाल्याने आम्हाला आत्मविश्वास मिळाला. आम्हाला जाणवलं की जर आपण कठोर परिश्रम केले आणि नशिबावर विश्वास ठेवला तर काहीही शक्य आहे. दरम्यान आम्हाला कळलं की गावात आमची आई आजारी पडली आहे, पण आता आम्हाला तिची काळजी घ्यायची होती.
कारण आमच्या सावत्र भावाने आणि सावत्र आईने केवळ जमीन विकली नाही तर स्वार्थीही बनली. मला त्या दिवसाची आठवण येते. मी एकटा होतो. मला चिखल आणि कचऱ्यामध्ये कष्ट करण्याचे ते सर्व दिवस आठवले. तो त्रास आणि थकवा माझ्या नशिबाची फक्त एक छोटीशी परीक्षा होती. आता सत्य स्पष्ट झाले होते. देवाने आमच्या बाजूने काम केले होते. आमचा वाडा, आमचा व्यवसाय, आमची संपत्ती आणि आमची लाडकी मुले हे सर्व नशिबाचा एक झटका होता. आम्हाला जाणवले की माणूस जे वाईट करतो तो शेवटी त्याच्याकडे परत येते आणि तो जे चांगलं करतो तो नशीब म्हणून परत येते. आम्हाला हे देखील समजले की कठोर परिश्रमाशिवाय नशीब अशक्य आहे. संयम आणि कठोर परिश्रमाशिवाय नशिबाचे दरवाजे उघडत नाहीत. या विश्वासाने आम्ही आमचा व्यवसाय वाढवला आणि आमच्या कुटुंबासाठी एक चांगले आणि सुरक्षित जीवन सुनिश्चित केले. आम्ही ते निश्चित केले. घर आनंदाने भरले होते. मुलांचे हास्य घुमत होते आणि माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधानाची तेजस्वी चमक दिसून येत होती. आम्ही कोणत्याही समस्या किंवा अडचणींकडे लक्ष दिले नाही, कारण आमच्यासाठी जे ठरले होते ते आम्हाला आधीच मिळाले होते आणि बाकीचे देवाच्या हातात होते. आम्हाला गावातील परिस्थितीबद्दल बातम्या मिळाल्या. सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. जमिनी विकल्या गेल्या होत्या आणि माझ्या आईच्या आजाराची कोणालाही पर्वा नव्हती. माझे सावत्रई आणि भाऊ स्वतःच्या सुखांचा पाठलाग करण्यात मग्न होते. त्यांच्यासाठी पैसा, जमीन आणि स्वार्थ हेच महत्वाचे होते आणि स्वार्थ हेच सर्वस्व होते. मी आणि माझ्या पत्नीने मनापासून ठरवले की आपण भूतकाळावर लक्ष केंद्रित करू नये, तर वर्तमान आणि भविष्यातील आनंदावर लक्ष केंद्रित करू. कालांतराने आमच्या आयुष्यात शांती, आनंद आणि प्रेम वाढले. आमचे घर, आमचा व्यवसाय आणि आमची लाडकी मुले आमचे संपूर्ण जग बनले. आम्हाला खोलवर जाणवले की देवाचा न्याय, नशीब हे सर्वात मोठे आहे आणि नशीब प्रत्यक्षात माणसाच्या बाजूने काम करते. आम्ही जीवनातील आनंद, लहान मोठे दोन्हीही मनापासून जगलो. प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आमच्या कठोर परिश्रमाचे, प्रार्थनांचे फळ मिळवले. हे जीवन आहे, हे नशीब आहे आणि हेच सत्य मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात पाहिले आहे. वाईट कर्माचे वाईट परिणाम होतात आणि चांगल्या कर्माचे चांगले परिणाम होतात. आज आपण जीवनाच्या प्रत्येक आनंदात आनंद करतो. आज आपण जीवनातील प्रत्येक आनंदात सहभागी होत आहोत. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहोत आणि मनापासून प्रार्थना करत आहोत की हे आनंद कायम आपल्यासोबत राहोत आणि आपले नशीब आपल्याला नेहमीच न्याय आणि शांती देत राहू आणि दिलासा देत राहू. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आणखी पुढील अशाच नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.